दसऱ्यानिमित्त राज्यात विविध ठिकाणी मेळाव्यांचं आयोजन. मुंबईत दोन्ही शिवसेनेचे मेळावे तर बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे आणि मनोज जरांगेंच्या मेळाव्याचं आयोजन. छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा. शंखनाद होणार, मशाल पेटणार. ठाकरे महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार, सामनातून स्पष्ट. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेना मेळावा. पालिका निवडणुका आधीचा मेळावा असल्यामुळे शिंदेंच्या भाषणाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष. आम्ही संविधानावर चालणार, मनुस्मृतीवर नाही, असं अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितलं होतं. संघाच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं वक्तव्य. शेजारील देशांमधील अस्थिरता भारतीयांसाठी चिंतेचा विषय. भारत जगाला दाखवू शकतो, मोहन भागवत यांचं वक्तव्य. संघ जातपात मानत नाही. आजही शाखेत दलित, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन अशा सर्वांचा सहभाग. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त मुख्यमंत्र्यांचा विशेष लेख. 100 वर्षाच्या प्रवासादरम्यान संघाविरुद्ध कटकारस्थानं रचण्यात आली. संघाला नामशेष करण्याचा प्रयत्नही झाला, मात्र प्रत्येक संकटात स्वयंसेवक स्थितप्रज्ञ राहिले. संघाच्या शताब्दीनिमित्त मोदींचा लेख. मनोज जरांगे नारायणगडासाठी रवाना. प्रकृती ठीक नसल्याने जरांगे रुग्णवाहिकेतून बीडच्या दिशेने रवाना. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढण्यासाठी मोठी घोषणा करणार, जरांगेंची माहिती. सावरगावातील भगवान भक्तिगडावर पंकजा मुंडेंचा मेळावा. धनंजय मुंडेही भगवान भक्तिगडावरील दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार. आज 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन. नागपूरच्या दीक्षाभूमीवर मोठ्या प्रमाणात अनुयायांची गर्दी. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल दीक्षाभूमीला दिली भेट.